तेच आहे, ते जे नकली संविधान आहे ते म्हणजे मनुवाद्यांनी लिहिलेली नकली संविधान आहे आणि ते संविधान कोर्टामध्ये काही लोक केले. त्यांचे जे प्रसिद्ध असलेले जे वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यांचा आभार राहून जाते. म्हणून मी पहिले आभार करतोय आणि नंतर अध्यक्षपासून सुरुवात होईल. तर मित्रांनो, आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, जे आमच्या चळवळीमध्ये कामात आलेले आहेत, ज्यांनी पोस्टर वाटण्याचं काम केलेलं आहे, यासाठी या ठिकाणी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे की 29 तारखेला जो शासनाने GR काढलेला आहे महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचे त्या यादीमध्ये नाव टाकण्याचं म्हणजे, तर जगद्गुरू राष्ट्रसंत संत तुकाराम महाराज यांचाच नेमका नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं त्या जयंतीच्या यादीमध्ये यांचं नाव टाकण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, भंडारा वार्ड क्रमांक 3मध्ये जो उमेदवाराचा नावच गहाळ करण्यात आलेला आहे, तर त्यासंबंधी जे काही दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये पशुधन विभागाअंतर्गत आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या लोकांना दुधाळ जनावराचे जे वाटप करण्यात आलेलं आहे, तर त्या जनावराच्या जी काही मूळ किंमत आहे, जशा म्हशी आहेत 1,60,000 आणि गाई 1,40,000, तर अर्ध्याच किमतीत लाभार्थ्यांना ते जनावर घेऊन देऊन फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. तर त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे ही एक मागणी या ठिकाणी आहे. आमच्या शेतकऱ्यांचे जे धानाचे चुकारे आहेत ते अजूनपर्यंत मिळाले नाहीत, तर शेतकऱ्यांना त्या धानाचे चुकारे देण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन केलेलं आहे. तर त्या संविधानापासून आपण सावध राहिलं पाहिजे. ते संविधान व्हॉट्सअपवर सुद्धा आलं, 300 रुपये किंमत आहे, 200 रुपयाला घ्या वगैरे वगैरे, यापासून सावध राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट असेल तर आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर आता भारत माता की जय म्हणू नये. भारत हा माता कशी झाली, भारत माता कशी झाली, आपली घोषणा कोणती पाहिजे, क्रांतिकारक घोषणा, भारत देशाचा विजय असो, भारत देशाचा विजय असो. आपण म्हणतो ना बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अमुकाचा विजय असो, तमुकाचा. मग भारत माता कुठली झाली? भारत ही माता आहे का? आता पुरुष आहे, माता कशी झाली? मग आपण काय केलं पाहिजे? आपला जो आंदोलन आहे, संविधान बचाव संघर्ष समिती आहे, याचे घोषवाक्य कोणतं पाहिजे? तर भारत देशाचा